सर्वांना नमस्कार. तुमचे स्वागत आहे माझ्या लॉंग व्हिडिओमध्ये. असं काही चांगलं कॉन्टेंटच भेटत नाही आहे की म्हणजे असं बाहेर वगैरे गेल्यावर आपण व्हिडिओ टाकतो लॉंग, असं काही मला कॉन्टेंट भेटत नाही आहे. म्हणून मी एक लगत 3 दिवसाचा व्हिडिओ टाकलेला आहे. सॉरी हा त्यासाठी. त्यानंतर इकडे सकाळी काका आलेले कान टोचणारे, तर मला हुजरं टोचून घ्यायचे होते, तर मी हुजरं टोचून घेतले आणि मावनं सुद्धा घेतली. मावची तब्येत खराब असल्यामुळे आम्ही मध्ये जायला निघालो होतो. दवाखान्यात आलो, गर्दी काही नव्हती. लगेच डॉक्टरांनी मावला चेकअप करायला घेतलं. त्या मावलानं तोंड पण आलेलं होतं, ताप पण आलेला होता, विकनेसपणा पण आलेला होता. त्यामुळे लगेच मावला सलाईन लावायला घेतली फटाफट, कारण जास्त व्हायच्या अगोदर म्हणजे नको. त्यानंतर बघायला हसायचं जास्त, कोणाचंही दुखलं ना बघा त्याच्या स्माईल सगळ्यांना बसला ना तरी बबड्याकडे बघून असं वाटतं की किती भारी आहे यार हे. मला तर खूप माझ्या बबड्यावरची आहे, खूप म्हणजे खूप. त्यानंतर हा दुसऱ्या दिवशीचा सकाळचा व्हिडिओ आहे. सकाळी उठून मी भांडी घासायला घेतली होती, कारण रात्री भांडी घासायचा खूप कंटाळा येतो ना, म्हणून रात्रीची भांडी सकाळी उठून घासत होती. तर ही परीनं मला येऊन पाणी मागितलं, म्हणून तिला पाणी दिलं. त्यानंतर माऊ पण आली. थोडंसं आमच्या गप्पा गोष्टी चालू होत्या, पर्सनल ते तुमच्यासोबत नाही शेअर करू शकत, म्हणून आम्ही आवाज म्यूट केलेला आहे. तर त्यानंतर भांडी वगैरे पटापट घासून घेतली. लगेच किचन पण पुसून घेतलं, कारण म्हणलं बबड्या उठायच्या अगोदर सगळी कामं केलेली बरं. आणि बबड्या आजकाल ना पाळण्यात सुद्धा पालत्या पडायला लागलेला आहे, एकदम मस्त असे काय सांगा. आणि आमचं छोटं बाळ बघा कसं पाळण्यात बसलेलं आहे. ह्या बाळाला ना छोटं बाळ आहे खूप आवडली होती, मग त्या बाळाच्या बड्डेला ना मी हीच खुर्ची देणार आहे, म्हणून ते बाळाला. त्यानंतर बबड्याची माऊ, आत्तू आणि बबड्या आणि दिदी आमची, आम्ही पाणीपुरी निमंत्रण खायला आलेलो होतो. तर आमचे ह्या ताईसाहेब आहेत आणि ही आमची बबड्याची माऊ. त्यानंतर हा दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ आहे, म्हणजे तिसऱ्या दिवशीचा. कारभारी नारळ पाणी घेऊन दिलं, म्हणजे पाक चुकून चाललीस म्हणूनच. त्यानंतर हे मी कानं टोचले, त्यावर कुंकू लावले नाही, तर तुम्ही लोक म्हणताल काय बाबा रक्त वगैरे येते की काय. त्यानंतर लगेच खिचडी बनवायची होती, भूक लागली होती. आज काही कारभारी जेवायला नव्हते येणार, मी आणि माऊच होती बबड्याची, म्हणून लगेच फटाफट खिचडी बनवायला घेतली होती. माऊ तिकडे माझा व्हिडिओ शूट करत होती, बबड्या तिकडे एकटाच खेळत होता. आणि माऊनी माझी बेनी पाडून होती. कशी दिसते नक्की सांगा, मला तर फार आवडते. मला तर अशी बेनी झोपण होते. तुम्ही म्हणता ही बाई रोज टी-शर्ट आणि प्लाझोवरच्या ड्रेसवर कशी काय आली. आहो संध्याकाळी मार्केटला जायचं ना, त्यासाठी म्हटलं ड्रेस चांगला वेअर करावा, म्हणजे नंतर काढा घाला खूप कंटाळा येतो, कपडे धुवायला वेगळेच पडतात. म्हणून म्हटलं एकदाच हा ड्रेस घालून घ्या. आंघोळ केल्यानंतर हाच डायरेक्ट घातलेला ना. त्यानंतर फटाफट खिचडीसाठी लसूण, कांदा, टमॅटो वगैरे सोलून घेतलं. त्यानंतर आमची खिचडी रेडी. तुम्हाला रेडी झाल्यानंतरच दाखवलेलं आहे मी. बघा खिचडी खूप छान दिसते. दिसत्यावर जाऊ नका बरं का, खायला एक नंबर लागते. तुम्ही या खायला, तुम्हाला हवी असेल, खायची असेल, ट्राय करायची असेल तर. माझ्या हातची खिचडी एकच नंबर आहे. हा तुम्ही म्हणताल काय बाई आहे, स्वतःच्या हाताची स्वतःच तारीफ करते. अरे लागतेच तेवढी छान तर मी करणारच ना तारीफ. त्यानंतर फटाफट खिचडी खाऊन घेतली. त्यानंतर तुम्ही बोलताल ही हिरोईन कुठून आली झाडून. हिरोईन नाही हो, कामवाली बाई असं बोला मला. त्यानंतर फटाफट झाडू मारून घ्या म्हणलं, कारण घरात खूप कचरा झालेला, घर अस्ताव्यस्त झालेलं. ते आवरून घेतलं. त्याचा व्हिडिओ दाखवलं नाही, म्हणजे काय सारखं तेच झाडावून दाखवावं म्हणून तुमच्यासोबत ना हा झाडूचा व्हिडिओ शेअर केला होता मी पाठी, पण तो वेगळा होता, हा वेगळा आहे. हा थोडा त्यामध्ये लुक चेंज होता, ह्यामध्ये लुक चेंज आहे, म्हणूनच तुमच्यासोबत हा शेअर केला. एवढा कंटाळा येतो ना झाडू मारायचा काय सांगा. आणि बबड्याला झाडू मारत मी 3 वेळा उचलून घेतलं होतं, 3 वेळा ठेवलं होतं, कारण बबड्या करतो तेवढी किरकिर. त्यानंतर ह्या ताई ह्या बबड्याला घेऊन गेल्या. त्यानंतर मला पटपट कामं आवरून घेतली माझी, कारण पुन्हा नंतर करायला पण खूप कंटाळा येतो ना. त्यानंतर मी आज हे फ्रीज पण साफ करून घेतलं होतं, कारण म्हटलं भाजीपाला आणायचा होता ना संध्याकाळी, त्याचमुळे म्हटलं फ्रीज वगैरे मस्त साफ करून घेतलं ना, भाजीपाला पुन्हा ठेवायला सोपा जातो. बॉटल वर तर काय आहेत, खाली काय आहेत, वरती थंड बॉटल होते म्हणून वर काय टाकलेलं आहे. त्यानंतर मी मस्ती करते, किती क्यूट दिसायला लागला ना दिवसांदिवस बबड्या. बाय भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा.